तर आज मी आहे आटके गावामध्ये, तालुका कराड, जिल्हा सातारा। तर आज मी घेऊन येत आहे एक नवीन विषय। आजकाल प्रत्येकाला पंढरपूरच्या वारीची ओढ लागलेली आहे। पंढरीची वारी ही एक त्याच्यामध्ये एक भक्ती असते, एक धार्मिक पवित्र यात्रा समजली जाते। अनेक भाविक भक्तिभावाने जी पदयात्रा करून पायी जातात पंढरपूरला, त्याला वारी म्हटलं जातं। याच्यामध्ये एक समानतेचा भाव असतो। याच्यामध्ये प्रत्येक जण जात धर्म पंथ वय विसरून त्या ठिकाणी जात असतात। ही भावनाच एक वेगळी असते आणि ही वेड आणि वेद लागलेले असतं ते खूपच वेगळं असतं सगळ्यापेक्षा। आणि प्रत्येक भाविक तिथं पायी जातात आणि ते जात असताना ते कधीही थकत नाही। तर त्याच्यामध्ये त्यांना विठ्ठल भेटीची किंवा विठ्ठल प्रेमाची ओढ लागलेली असते, त्याच्यामध्ये हे पण जाणवतं। तर आज तुम्ही बघू शकताय, आज मी इथं आले, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय सद्गुरु श्री मुकुंद महाराज मंदिर, या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि ह्या मंदिराचा इतिहास काय आहे किंवा याचं पंढरपूरशी काहीतरी नातं आहे, हेच नातं आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आटके गावाचं आणि पंढरपूरचं काय वेगळं असं नातं आहे ते आपण या मंदिरातले सेवक आहेत त्यांच्याकडून आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर आपण त्यांच्याशी बोलूया। नमस्कार माऊली। नमस्कार माऊली, आपलं नाव? उदय महाराज आटकेकर, मुकुंद महाराजांचे सेवक। तर आपण जे मंदिर आपण पाहिलेलं आहे, तर या मंदिराचे सेवक आपल्या सोबत आहेत। तर मला पहिल्यांदा विचारायचं आहे, हे मंदिर ह्याचं बांधकाम चालू आहे, एवढं मोठं मंदिर बांधायचं चालू आहे, तर माऊली आम्हाला सांगा की त्या महाराजांचं एवढं काय महत्व आहे की एवढं, किंवा कशा पद्धतीने बांधकाम चालू आहे, एवढं मंदिराचं मोठ्या मंदिराचं बांधकाम चालू आहे, याच्याबद्दल काय सांगाल? हा, नक्की तुम्हाला सांगतो, कारण सद्गुरु श्री मुकुंद महाराज हे 1800चा कालखंड आहे की आता सांगताना देखील आम्हाला आनंद होतो एवढ्या करता की पूर्वीपासून एक मोठी संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे। जसं ज्ञानेश्वर रचिला पाया, तुका झाला शिकळस, नामदेवाने त्याचा विस्तार केला, नाथबाबा त्याचे आधारस्तंभ झाले आणि निळोबा यांच्यापर्यंत एक संत परंपरा संप्रदायात सांगितली जाते। पण आवर्जून आम्हाला महाराष्ट्राच्या माध्यमामध्ये एवढा मोठा स्वाभिमान आहे की असे काही संत आहेत की मुकुंद महाराजांच्या सारखे की जे सगळेच उदयाला आले असे नाही त्यावेळेला। आणि मग कालांतरानंतर त्यांच्या आम्हाला ज्या अंतरीचा जो आपण मागोवा म्हणतो त्याप्रमाणे मग सगळीकडे अनुभूती आल्यानंतर आपल्याला कळतं की आपलं दैवत किती मोठं आहे। आणि त्याच्यातलेच महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे, जसं आम्हाला आनंद का होतो, तर आपल्या वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर माऊली, देहूचे तुकोबाराय आणि पैठणचे नाथबाबा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मुकुंद महाराजांचं हे पावन ठिकाण। मग असा सगळीकडे आपण जर विचार केला तर लोक म्हणतील असं काय आहे अद्भुत, तर ते खरंच अद्भुत आहे। कारण आमच्या महाराजांच्या आरतीमध्ये आरती कुणी अशी डायरेक्ट रचलेली नसते, त्या अनुभवातूनच निर्माण झालेली असते। तर अजान रक्षा असं ज्ञानेश्वर येते आणि त्याची खूण म्हणजे प्रत्यक्ष अजान रक्षेच्या रूपानं मुकुंद महाराजांच्या या समाधीच्या आजूबाजूला चारी बाजूला हे अजान वृक्ष भरलेला आहे। आता हे जे मंदिर उभं राहतंय ते मंदिराच्या बांधकामाला सुरुवातीला अडचण आली म्हणून काही मोठे वृक्ष होते अजान वृक्ष ते आम्ही काढले, पण बाकीचे जे जरी काढले तरी त्याची पालवी नाविन्यानं प्रत्येक ठिकाणून बाहेर येते, तुम्हाला ते पाहायला मिळेल। म्हणजे माऊली हे वृक्ष दुसरीकडे कुठेच नाही। आता अजान वृक्षाचं महत्व असं आहे, अजान वृक्षाचं महत्व असं आहे की ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेला समाधी सोहळ्याला बसणार होते त्यावेळेला समाधीला प्रदक्षिणा केली पांडुरंगाने, मोठा वारकरी संप्रदायाचे सगळं वैभव अथांग असा वारकरी संप्रदाय, वैष्णवांचे मानदेय सगळे तिथं होते। आणि माऊलींच्या हातातला जो दंड आहे अजान वृक्ष दंड आरोग्य अपार समाधी समोर स्थापित, म्हणजे जिथं समाधीला बसणार होते तिथं माऊलीने तो दंड काढला आणि पुढं रोवला आणि त्याला पाणी घातल्याबरोबर पालवी फुटली, त्याचं नाव ते अजान वृक्ष आहे। आणि ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमाची खूण म्हणजे अजान वृक्ष आहे। आणि तो महाराष्ट्रामध्ये मग आळंदीहून बाकी बहुतांश कुठं असावं असं वाटत नाही, पण इथं मात्र भरलेला आहे, एवढा भरलेला आहे की कुठून त्याची पालवी निघल सांगता येत नाही, इतकं हे पावन ठिकाण आहे। आणि बऱ्याच वर्षापासूनचा हा वृक्ष आहे, हा बऱ्याच वर्षापासूनचा वृक्ष आहे। दुसरी गोष्ट तुकोबारा यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ही कशी परंपरा किंवा कशी परंपरा आहे, कारण परंपरेला जास्त वारकरी संप्रदायात महत्व आहे। त्यातली परंपरा अशी की तुकाराम महाराजांच्या घरातल्या देहूकरांच्या काही सेवा आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रभर म्हणण्यातल्या महत्वपूर्ण म्हणजे कुठल्या, आळंदीतील असेल, पंढरपुरातली असेल किंवा देहूतली असेल, तर त्यांच्या घरातली जी परंपरा आहे ती देहूतली अशा पंढरपुरातली अशी आहे की प्रत्येक एकादशीला पांडुरंगाच्या पुढे जो गरुड खांब आहे
त्या गरुड खांबाजवळ तुकोबारायांच्या घरातले वारकरी संत ते तिथं उभं राहून रात्रभर पांडुरंगाचा जागर करायचे. आणि बघा मित्रांनो, कारण प्रत्येकाला विठ्ठल भक्तीची ओढ असते, विठ्ठल प्रेमाची ओढ असते आणि तिथं जाऊन रात्रभर जागर करण्याची संधी जर भेटत असेल किंवा ही सेवा करण्याची संधी भेटत असेल तर यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकते. आणि याच्या मागे काही कथा आहे का या महाराजांच्या? कारण कसं आहे, माझे जीवीची आवडी ज्ञानेश्वर माऊलींनी जसं सांगितलं की पंढरपुराने येणं गोडी, बोलणं निराळं आणि प्रॅक्टिकली असणं अनुभवणं निराळं. आणि मुकुंद महाराज हे कुठून आले आम्हाला हे माहिती नाही, पण आल्यानंतर या भूमीतून अखंड पंढरपूर अटके, प्रत्येक एकादशीला अटके पंढरपूर. पूर्वी 1800चा कालखंड आहे, विचार करून बघा. वाटा नाहीत, रस्ते नाही, पाणी नाही, सुखसुविधा नाही, म्हणजे 1800च्या काळामध्ये. आणि मग अशा कालखंडामध्ये सातत्यपूर्वक वर्षानुवर्ष प्रत्येक एकादशीला जाणं हे फक्त बोलणं, आपण नुसतं इमॅजिनेशन केलं तर इतकं सोपं नाही ते, कारण जगणंच ते वेगळं आहे आणि हे फक्त संतच करू शकतात. त्यामुळं अलीकडल्या काळामध्ये काही लोक म्हणतात की निळोबारायांच्या नंतर संत परंपरा थांबली आहे, पण तसं होत नाही. मला सांगायला आनंद वाटतो की जोपर्यंत पांडुरंग आहे तोपर्यंत सगळे संत आहेत. कारण माऊली आज 400 वर्षानंतर नाथांना दर्शन देतात, तुकोबाराय आज आहेत, सगळे संत आहेत. तसे आमचे मुकुंद महाराज आम्हाला प्रत्येक वेळेला अगदी वेगवेगळ्या अनुभवात आम्हाला ते अनुभव देतात. ती त्यांची कृपा आहे. आणि मग त्या ज्या त्यांच्या सेवा आहेत त्यातली एक सेवा म्हणजे महाराज तिथं जायचे त्याला पूर्वीच्या काळी. असं आता काही गोष्टी आमच्या ऐकीव आहेत. त्यातले असे होते की पूर्वीचे पडवे लोक पुजारी होते ते हे पाठीचे तिथं जातात प्रत्येक एकादशीला, म्हणून त्यांनी दार लावलं. आणि दार लावल्यानंतर हे आले पुजारी लोक उठून आले तर सकाळी दार लावलेलंच आहे, महाराज आत आहे. हा एक आतमध्ये पांडुरंगाजवळ होते. मग हा एक चमत्कार त्या वेळेचा आहे. पण चमत्कारापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुकोबारायांचे जे 5वे वंशज आहेत भाऊसाहेब महाराज देहूकर, अगदी मोठं संत कृपा म्हणजे संतत्वाला गेलेले महाराजांच्या घरातले म्हटल्यावर मुळातच ते काही सामान्य नाही. आणि त्यांचे आता जर आम्ही पुंडलेकर यांच्याकडे असं बघितलं की मागणं चंद्रभागा वाहते, तर वाळवंटात उजव्या हाताला मागच्या बाजूला त्यांची समाधी आहे. आणि सगळे देहूकर फडाचे आज कार्यक्रम तिथंच आयोजित केले जातात. आणि ते त्यावेळेला तो जागर करत होते. आणि आपण व्यवहारामध्ये एखाद्याला देतो म्हणजे काय देतो, प्रेम देतो, पैसा देतो. पण एखादा जो जगाचा मायबाप जो आहे, म्हणजे जगाचा बाप म्हणाय काय हरकत नाही, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, तो जिथं उभा राहिला आहे त्याच्या पुढची सेवा द्यायचं असेल तर त्याला फक्त हृदयातच प्रेम असावं लागतं. आणि भाऊसाहेब महाराज देहूकरांचं प्रेम मुकुंद महाराजांच्यावर होतं, म्हणून त्यांनी तिथला जो विनयाची सेवा आहे ते महाराजांच्याकडे सुपूर्द केली. आणि मग 1835ला त्याची पंढरपुरामध्ये नोंद आहे. आजही पंढरपुरामध्ये नोंद आहे. आणि आमचे देहूकर फाडाचे जे मालक आहेत ते भाऊसाहेब महाराज, आम्ही त्यांना भाऊ म्हणतो, त्यांनी मग ते आता आम्हाला कागदोपत्री वगैरे आम्हाला आता त्यांनी जे पुस्तकं काढलेली आहेत की महाराजांच्या पूर्वीपासून कुठं कुठं तुकोबारायांच्या सेवा चालू आहे, त्यातली एक सेवेचं ती पंढरपुरात पण नोंद आहे येत आहे. मग त्यावेळेपासून मग त्यानंतर मुकुंद महाराजांच्या तो कालखंड फार मोठा होता. अनेक अनुभूती लोकांना मिळालेली आहेत त्यावेळेच्या. आणि ही भूमी पावन झालेली आहे. आता भूमी पावन याच्या करता की शिवपुराणानुसार काही गोष्टीचं वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये काय पाचवडेश्वर आहे, आटके आहे किंवा औदंबर आहे, नरसोबाची वाडी आहे. तर दत्तात्रय महाराजांच्या साधनेचं हे ठिकाण म्हणजे महाराजांच्या समाधीचं ठिकाण आहे. त्यामुळं तर ते अतिशय पावन आहे, म्हणजे हा पावन आहे. म्हणून मी संगम का म्हणलं नाथांचा, कारण इथं जसं एकनाथ महाराजांच्या बरोबर दत्तात्रय गुरु आहेत आणि दैवत पांडुरंग आहे, मुकुंद महाराजांनी ज्या ठिकाणी आहेत ते कुठली सामान्य जागा नाही, अतिशय पावन असं हे ठिकाण आहे. आणि म्हणून मग दत्तात्रय आणि पांडुरंग असा हा, आणि आळंदी आणि तुकोबाराय, यामुळे हा फार मोठा संगम आहे. फक्त हा संगम लोकांच्या पर्यंत पोचत नाही, कारण पोचावा एवढ्या करता की ही सगळी संतांची भूमी आहे, अतिशय पावन आहे. इथली माती जरी मस्तकाला लावली तरी पंढरपूरला गेल्याचं एक वेगळं समाधान इथं प्राप्त होतं. आणि माऊली ही सेवा आहे त्यात तुम्ही म्हणाला मगाशी की 1800च्या कालखंडामध्ये मुकुंद महाराजांनी ते पायी जात होते किंवा ते आषाढीला जायचे आणि त्यांना ते अनुभव आले. तर तेव्हापासून ही सेवा अखंडपणे आतापर्यंत चालू आहे. अखंड चालू आहे. याचं कारण असं आहे की महाराजांच्या नंतर पलीकडले दत्तोबा महाराज म्हणून तेही कुठून आले माहित नव्हते. ते बहुतांश गोष्टी समाजाचे असावे. पण इथं कुठलाही फक्त गुरु शिष्य सेवा एवढाच भाव वारकरी संप्रदायानं मेंटेन केलाय. आणि मग त्यांना स्वप्नामध्ये त्यावेळेला महाराज आले, सेवा करण्याकरता ते हुडकत येत आले. मग त्यांनी त्यानंतर दुसरं काम केलं नाही, फक्त महाराजांची सेवा आणि पंढरपूरची वारी अखंड केली, अखंडपणे त्यांनी केली. आणि मग त्यांनी समाधी घेतली त्यावेळेला मग ते इथं या बाजूला त्यांची समाधी आहे.
त्याचं पण केलेलं चालू हा. आहे बांधकाम. आणि त्यांच्यानंतर मग असे अनेक 10 वर्षाचा कालखंड लोकांनी केला पायी. पण कालांतरानं मग सुविधा उपलब्ध झाल्या, अनेक गोष्टी बदलत गेल्या. खरं तर हे जे नाविन्यपूर्ण हे आगळं वेगळं आहे. आताची आम्ही वारी करणं फक्त आषाढी कार्तिकी करतो, पण पंधरावड्याच्या वारीला जायचं आणि मागं यायचं, आणि पायी पायी जायचं इतकं सोपं नाही ते. आता मग हे मेंटेन कसं केलंय थोडस, आता अलीकडल्या आपण बघितलंय की सगळीकडेच थोडस वेळेचं बंधन खरं परमार्थाला नसावं, कारण परमार्थ हा विषय खरं तर जगण्याचाच आहे. पण अलीकडल्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्या संसारातल्या अलीकडल्या, तर मग कसं झालंय, आता आम्ही शुद्ध आणि वद्य अशा 2 मुख्य वाऱ्या असते त्या 2 ग्रुप केलेत गावातल्या लोकांनी. आता तुम्ही हा. आताच्या वेळेस मग आता अलीकडे काय झालं, त्या 2 ग्रुपला एक ग्रुप जातो शुद्धीला, एक जातो वद्दीला, आणि दोन्ही ग्रुप जाऊन मग ते अखंड रात्रभर, रात्री 10 ते सकाळी 6 पांडुरंगाच्या रोळात रात्रभर विना घेऊन तिथं उभे असतात. म्हणजे आजही तुमच्या हो गावामध्ये हो, ती परंपरा कधी थांबलेलीच नाही, अखंड अखंड आहे. आणि हा मान फक्त आटके आटके गावाला गावाला. खूपच छान आहे बघा. हे आपल्या जवळपास असतं, पण काही काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आणि माऊलीने खूप छान माहिती दिली की हे मुकुंद महाराज आणि त्यांच्यामुळं 1800च्या कालखंडापासून आजपर्यंत त्यांनी जे अविरत सेवा त्यांची चालू आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजही त्यांनी गावामध्ये 2 गट करून त्यांची सेवा ते देत आहेत. साहजिकच आहे, ज्या गोष्टी म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेण्याची जी ओढ असते त्यासाठी प्रत्येक जण किती धडपडत असतो. आता हे वारीचं वेध लागलेला आहे, आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासमोर जाऊन दर्शन घ्यावं. आणि अशा प्रकारचं भाग्य खूप म्हणजे नशिबानंच अशा प्रकारचं भाग्य लाभत असतं. आणि असंच एक माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे की मुकुंद महाराजांच्या त्या काळापासून त्यांनी जी सेवा दिली तेव्हापासून आजपर्यंत आटके गावामध्ये ही सेवा निरंतर अशा प्रकारची चालू आहे. आणि अजान वृक्षाची पण माऊलीने माहिती दिली. त्या ठिकाणी ते अजान वृक्ष आहे, तुम्ही हेच ते अजान वृक्ष आहे, तुम्ही बघू शकताय. माऊलीने जी आपल्याला माहिती दिली हे कुठेही आढळत नाहीये. नाही, हे आता फक्त खरं बघायला गेलं तर ज्ञानेश्वर माऊलींचं प्रेम म्हणून ते येत आहे. आणि त्यामुळं अजान वृक्षासह ज्ञानेश्वर येते असं ते आमची आरती आहे की बाबा तुमच्या संगी दत्तगुरु रमती, जय देव जय देव जय मुकुंद राजा, बाबा धावून या आमच्या गाजा. आणि त्याच मुकुंद महाराजांच्या प्रेमामुळं मगाशी आपला विषय राहिला की गावच्या लोकांनी हे जे मंदिराचं आता आपल्याला दाखवायचं चाललंय, तर 2.25 कोटीपर्यंत बजेट आहे. आणि पूर्ण गावातल्या सगळ्या वारकरी गोरगरिबातल्या सगळ्यांनी मदत करून आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा झालेली आहे. कुठलाही बाहेरचा मोठा निधी नाही, याच मातीतल्या वेगळेपण आहे. आणि आणखी पुढच्या सभा मंडपाचं वगैरे काम आता चालू आहे. बघा मित्रांनो, लोकवर्गणीतून अशा प्रकारचं मंदिराची एका मोठ्या मंदिराची या ठिकाणी स्थापना होत आहे. ही गोष्ट खूपच कौतुकास्पद आहे किंवा खूपच लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे. त्यातूनच आपल्याला समजतं की मुकुंद महाराजांचं आटके गावाला कशा प्रकारे त्यांची सेवा लाभलेली किंवा त्यांनी कसा लोकांच्या मनामध्ये हे वारकरी संप्रदाय रुजवण्याचं काम केलेलं आहे. तर आज प्रत्येकाला वारीचं वेध लागलेला आहे. लाखो भाविक येत असतात दर्शनासाठी पंढरपूरमध्ये, पण प्रत्येकाला ते दर्शन शक्य होत नाही. असं असताना सुद्धा मुकुंद महाराजांच्यामुळे त्यांनी जी सेवा चालू ठेवली, त्यांच्या भक्तीमुळे म्हणता येईल आपल्याला, त्यांच्या भक्तीमुळे आटके गावामधील जे वारकरी त्या ठिकाणी जातात, एवढ्या सगळ्या लाखो लोकांच्या गर्दीमध्ये सुद्धा ते रात्रभर विना घेऊन हातामध्ये जागर करत असतात. ही गोष्ट खूपच मोठी अशी आहे. आणि या मंदिराचं जे बांधकाम चालू आहे याच्यामध्ये माऊलींनी सांगितलं की ते लोकवर्गणीतून चालू आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या मंदिराचं काम जे लोकवर्गणीतून चालू होतं. त्यामुळं मी आटके गावचे जे सर्व गावकरी आहेत त्यांचं पण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप म्हणजे अभिनंदन करते आणि आभार मानते, कारण हे खूप वेगळं असं आहे. आणि ह्या मंदिराचं, या महाराजांविषयी पण माहिती नव्हती. अनेक लोकांविषयी म्हणजे ते होऊन गेलेले असतात, खूप चांगलं असतं त्यांच्याकडे, ते माहित नसतं लोकांना. म्हणजे मुकुंद महाराजांच्या बद्दल पण आज आपल्याला माऊलींनी खूप सुंदर अशी माहिती दिली. सुरुवातीपासून त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली. आणि त्यांनी हे पण सांगितलं की आषाढी एकादशी असते तेव्हा पंचक्रोशीतील अनेक जण मुकुंद महाराजांचे दर्शन घ्यायला या ठिकाणी येतात. ही पण गोष्ट खूप म्हणजे महत्वाची अशी आहे. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून आता आषाढी वारीला प्रत्येक जण भाविक जाणार असतात भक्तीने, त्या सर्वांना मी त्यांच्या या वारीसाठी माऊलींना पण शुभेच्छा देते आणि सर्व वारकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.